ब्रेकिंग न्यूज। नमस्ते, आप देख रहे हैं निर्भय न्यूज लाइव, जहां हर खबर सबसे तेज, सबसे सटीक और बेखौफ। तो अभी नमस्कार प्रेक्षकांनो, निर्भय न्यूज लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी अनिल डांगे। शिरूर शहरातील एक ताजी घडामोड मी आपल्या समोर घेऊन आलो आहे। शिरूर शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईवरून आता वाद निर्माण झाला आहे। लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष विशाल जोगदंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत प्रशासनावर दुजाभाव, अयोग्य वर्तन आणि प्रभावशाली व्यक्तींना अभय दिल्याचा आरोप केला आहे। कान्होबा मंदिर परिसरातील अतिक्रमणावर तात्काळ कारवाईग्रस्त गरिबांचे पुनर्वसन आणि पारदर्शक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष विशाल जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे। पाहूया सविस्तर अहवाल। नमस्कार, निर्भय न्यूज लाईव्ह साठी मी अनिल डांगे। आज शिरूर नगर परिषद या परिसरामध्ये मी उपस्थित आहे आणि माझ्या बरोबर सुरुवातीला आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि नेमके ते काय कामासंदर्भात नगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची नेमकी काय भूमिका आहे त्या कामासंदर्भाच्या अनुषंगाने ते आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये। आपण आपले सुरुवातीला परिचय द्यावा। नमस्ते, मी विशाल जोगदंड, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष। आणि मी नगरपालिकेत या संदर्भात आलो होतो की 25 तारखेला जे काही नगरपालिकेने जी अतिक्रम हटाव मोहीम हाती घेतली होती, त्या मोहिमेमध्ये अनेक गोरगरिबांच्या टपऱ्या धारकांच्या टपऱ्या असतील, काही लोकांचे घरं असतील व त्या लोकांचे जे त्यांच्यावर जे बुलडोजर नगरपालिकेने फिरवला, ते या अनुषंगाने आम्ही पत्र द्यायला आलोय की लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं ही जे तुम्ही जी अतिक्रम मोहीम हाती घेतली, हे फक्त गोरगरिबांसाठी होती का? दुजाभाव कशामुळं? का कुणाच्या सांगण्यावरनं करताय का कुणाची बलाढ्य ताकद ह्याच्या पाठीमागं आहे का बाबा अनेक वर्षापासून व अनेक दिवस 6 महिन्यापासून जे प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिक्रम एक ठिकाणी झालेले, जी हिंदू धर्माची जी आस्था आहे, जे कान्होबा मंदिर आहे, तिथं लोकांनी अतिक्रम केलेले, त्या कान्होबा मंदिरासाठी त्या आसपासचे जे परिसरामधले जे लोक आहेत त्या लोकांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे, तोंडी आश्वासनही दिलेले, पत्रही दिलेले, पण त्या कोणत्याही पत्राकडे नगरपालिका लक्ष देत नसताना दुरावस्था त्यांच्याकडनं त्या लोकांना अनेक वेळा वारंवार प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांना असो, एखाद्या नेत्याला असो, असे ते अतिक्रमा संदर्भामध्ये ते लेटर देतात की नगरपालिका तुझा भाव का करते। आज ह्या अतिक्रमामध्ये ज्या शिरूर मधले जे अतिक्रम हटवले, जे बाबळ फाट्यापासून ते जोशीवाडी ते हल्दी मोहल्ला यापर्यंत जेवढे काही अतिक्रम काढलेत, ह्या अतिक्रमामध्ये बाबा सरसकट अतिक्रम का नाही काढले? काही लोकांना 2 दिवसाच्या मुदती कशामुळे दिल्यात? काही लोकांचा अतिक्रम जे वाढीव आहे, जर प्रत्येक ठिकाणी जर बाबळ फाट्यापासून स्टँड पर्यंत तुम्ही जर इंदिरा गांधी पुतळा आहे तिथपर्यंत जर तुम्ही टेप लावून अतिक्रम काढत असेल, तर बाजारपेठ असो, कापडा बाजार असो, बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ही टेप लावून तुम्ही अतिक्रम का नाही काढलं? हा आमचा प्रश्न आहे की या नगरपालिकेने तुझा भाव का केला? गरिबांवर बुलडोजर फिरवण्यासाठी हे अतिक्रम काढलंय का, असं आमचं म्हणणं आहे। या संदर्भात आपला संबंधित विभागाला काही पत्रव्यवहार झाला आहे का? हो, त्याबाबत संबंधित विभागाकडून कसा प्रतिसाद आपल्याला मिळालेला? आम्ही 25 तारखेपासून पाठपुरावा करतोय। याच्यामध्ये यांना 2 निवेदन दिलेले आहेत। मी जिल्हाधिकारी साहेब त्यांनाही निवेदन दिलेले, पण आता नगरपालिकेने आम्हाला जे अतिक्रम आहे त्या लोकांवर नोटीस दिल्यात की आतापर्यंत नोटीस पोच झाल्यात का नाही हे बी नाही माहिती, पण त्यांनी नोटीस दिल्यात। पण आमची प्रशासनाला एक कळकळीची विनंती असेल, जशी अतिक्रम जे गोरगरिबांवर जसं तुम्ही बुलडोजर फिरवलाय, तसाच बुलडोजर हा धनाढ्य जे लोक आहेत जे अतिक्रम करतात त्यांच्यावरही बुलडोजर फिरवा। जर अन्यथा जर तुम्ही गोरगरिबांवर जर अन्याय करत असेल तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद प्रेक्षक मित्रांनो, पाहत रहा निर्भय न्यूज लाईव्ह। आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। एकमेव निर्भीड आणि निपक्ष